जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या अजून एका व्हिडिओमध्ये। जवळजवळ 10 दिवसानंतर व्हिडिओ करतोय। 10 दिवसानंतर कारण की हॉटेलमुळे जास्त टाइम भेटत नाही व्हिडिओ शूट करायला पाहनो। कारण की आता आपण चाललोय जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला आणि आज विशेष म्हणजे आज समोर अमावस्या पण आहे। त्यामुळे आता बघू चाललोय आपण जेजुरीला मस्तपैकी। आता घरून थोडंसंच खाल्लंय, इडली वगैरे थोडीच नाही लाईटली। पाहनो नजारा बघू शकता तुम्ही कसं काय आहे। बोलेश्वरचा घाट आहे, त्या घाटातून आम्ही आलोय आता आणि इकडे बोलेश्वर मंदिर आहे। आता बघू बोलेश्वरच्या मंदिरात पण जातो, दर्शन घेतो। कसं काय भावना, निसर्गरम्य वातावरण भावना एक नंबर। तर चलो आता बघू कंटिन्यू करू पुढं। आम्ही मधून जाणार आहे मधल्या रस्त्याने, तुम्हाला मधला रस्ता पण दाखवतो, शॉर्टकट आहे तिथून जाणार आहे। तर चला कंटिन्यू करा ब्लॉग। आम्ही आलो आता माळशिरसच्या पुढं। आता माझ्यासोबत आहे वैभव आणि मी चाललोय। बघा हा जेजुरी रोड आहे, हा जातो सरळ रोड आहे ना। ओके गाडी वळली का, हा जातो शॉर्टकटनी जेजुरीला। पिसर्वे, जेजुरी, पिंपरी आणि मावडी इकडं रोड जातो। हे आम्ही शॉर्टकटनी चाललोय आता। आणि पुढून कार आली ना, तो जातो वाघापूर चौफुल्याला, तो सरळ जातो तिथून एक मार्ग आहे जेजुरीला जायला। आम्ही आता चाललोय शॉर्टकटनी, चला कंटिन्यू करा। हा सरळ जातो, हा इकडं वाघापूर चौफुला। आता इकडं आम्ही इकडे चाललोय, चला कंटिन्यू करा तुम्ही। पुढं दाखवतो आता शॉर्टकट कसा आहे। पिसावऱ्यातून सरळ रस्ता आहे बघा, इथून त्या रस्त्याने चाललोय आम्ही शॉर्टकट आहे। इथं पाठी लिहिलं का, इथं तिकडून आल्यानंतर ना भोसलेवाडी। चलो सरळ पुढं आल्यानंतर ना काय ब्रिज लागन, इथं रेल्वेचा ब्रिज आहे, कोल्हापूर मार्ग आहे बघा। ब्रिज खालून पण जातो जेजुरी रोड आणि आम्ही इकडून चाललो शॉर्टकट। चला कंटिन्यू करा। आम्ही आलोय आता काय, हा आहे कोल्हापूर मार्ग, पुढं आहे जेजुरी स्टेशन लगेच। आणि इथून जेजुरी पण दिसतीये बघा, जेजुरी आहे। आम्ही यवतवरून लय 20 मिनिटात आलोय इथं। आता इथून 10 मिनिटं जायला, मग शॉर्टकटने अर्धा तासात आलो। तिकडून वाघापूर चौफुल्यावरून पण रोड आहे, पण तिकडून तासभर लागते जायला कसं पण। तर चला कंटिन्यू करा आता, पुढं जाऊ। चला आम्ही आलोय आता कोथाळ्यात। कोथाळ्यात आल्यानंतर ना इकडून जायचं। वैभवला आणि मला लय भूक लागली होती म्हणून आम्ही थांबलो होतो हॉटेल स्वराजला, किल्लेवाडीमध्ये आहे ते जेजुरीच्या थोडंसं अलीकडं, भेळ खाण्यासाठी। भेळ वगैरे खाल्ली आणि मग पुढे आलोय जवळच मधल्या मार्गे आलोय किल्लेवाडी। आम्ही पोचलोय आता, इथं पार्किंग केली, इथं गाड्यांच्या पार्किंग केली। आता जाऊ वरती गडावरती चालत चला। नाव तर ब्रह्मा इडली इथं पण आहे जेजुरीत, मस्त घेतलंय खोबरं आणि भंडारा। चला पार्किंग केली तिथंच घेतलं, हे चप्पल तिथंच काढली। चालला बिगार चप्पली दादा वैभव शेतपण आहेत। चलो कंटिन्यू करा। हे दवा भांडारा लय दम लागलाय जबरदस्त, डायरेक्टच चढ आहे। जवळजवळ 400च्या पुढं पायऱ्या आहेत। पब्लिक जोडीने यायचं अवघड आहे, जोडीने कसं उचलायचं भावांनो। अगं लोक जमल्यात। चला कंटिन्यू करू आता पुढं। फायनली भावांनो वरती आलोय दर्शनासाठी। आता गर्दी बघा, समोर अमावस्या आहे ना, त्यामुळे गर्दी लय भरपूर बघा। गर्दी लय आज, भरपूर गर्दी आज।
गडावरून जेजुरी बाग कशी दिसते एवढ्या खालून वरती आलोय आम्ही. हो इथून वरती आलोय. इकडे तळ आहे मोठं. तर दर्शन वगैरे झालं. आज सोमवती अमावस्या असल्यामुळे एवढी गर्दी आहे ना तुफान. आता बसतो खाली आधी. तिथं दर्शन वगैरे केलं आत्ता मस्त बघित. आतमध्ये मोबाईल काय अलाउड नाही केला, गर्दी एवढी तुफान होती त्यामुळं. तर चला दर्शन वगैरे घेतलंय. आता खाली जाऊ, बघू आता पुढं जायचं एका ठिकाणी अजून पण. चल कंटिन्यू करा. तर आम्ही दर्शन वगैरे घेऊन डायरेक्ट आलोय आता आंबेडकर चौकात. एका मित्राचं हॉटेल आहे तिथं आलोय. तर चला आता आतमध्ये जाऊ आणि नाश्ता करू आपण. तर मित्रांनो बघा, हॉटेल कोहिनूर आहे आंबेडकर चौकात जेजुरीला आल्यावर. आमचं भजी आणि वडे फेमस हॉटेल आहे. आपले मित्र आहेत बघा, हे सेट आपले मित्र आहेत. आमचं हॉटेल आहे भावांना. इथं आल्यानंतर भजी खायला नक्की या तुम्ही, 100% या. एक नंबर क्वालिटीची भजी आहे तिथे. वडा पण आहे. सर अजून काय काय फेमस आहे आपल्याकडे? आपल्याकडे जास्त करून फेमस आहे भजी पाव शॅम्पल, वडा शॅम्पल. भजी पाव शॅम्पल, वडा शॅम्पल. नाश्ता करा इथं नक्की आहे भावांनो. आई पण खातो आता नाश्ता करा, तुम्हाला दाखवतो टेस्ट करून. शेटने आपल्यासाठी गरम गरम भजी एकदम तयार केले जागा. एकदम शेट स्वतः काढतात भजी. चला टेस्ट करू आता गरम गरम भजी आपण. जेजुरी नगर परिषद बघा भावांनो समोर, बरोबर त्यांचं हॉटेल आहे समोरच आहे. नक्की या. गरम गरम भजी आलेत एकदम. हा त्यासोबत आले पाव, पाव मस्त गरम गरम एकदम. बघा पाव पाणी का नाही, गरम गरम भजी एकदम. चटणी, मिरची, लिंबू. आणि सॅम्पल स्पेशल आहे इथं. त्याच्यासोबत सॅम्पल पण येतो मस्त गरम गरम. ते पण टेस्ट करून आपण भावांना आता. एक नंबर टेस्ट भावांना. सॅम्पल बरोबर टेस्ट करू. अरे क्या सर तर भावांनो भजी वगैरे खाल्ली. एक नंबर क्वालिटी भजी एकदम गरमा गरम, थंड पण नाही, गरम गरम भजी. आता मस्त चहा घेतलाय. चहा पण त्यांचा छान आहे एकदम, मस्त छान चहा आहे. तिथं आंबेडकर चौकात आल्यानंतर भावांना तुम्ही एकदा नक्की या कोहिनूर हॉटेलला. चला आता बघू, कंटिन्यू करा पुढं, बघू अजून काय होतंय. वैभव शेटचं फोटोशूट केलं. आत्ता या मी इथं जेजुरी सासवड रोड या हायवे, असा हायवेवरती आहे. तर भावांना मस्त दर्शन वगैरे झालं. आम्ही नाश्ता केला आपल्या मित्राची, तर भजी वगैरे खाल्ली गरमागरम. भावांना तुम्हाला जेजुरीला या, तुम्ही दर्शनाला या. आधी मित्राला घेऊन प्रॅक्टिस करा भावांना जेजुरीच्या पायऱ्यांची. लय पायऱ्या आहेत, दम लागतो फार. लग्न झाल्यानंतर तर बायकोला उचलायचं असतं 5 पायऱ्या. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करा. अगोदर उचलायची प्रॅक्टिस ना करू, पायऱ्या आधी चालायची प्रॅक्टिस करा. लय दम लागतो. आणि चला भावना या ठिकाणी ब्लॉग एंड करू. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि भावांना आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.